भातकुली तालुक्यात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने 28 फेब्रुवारीला भव्य सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात भातकुली तालुक्यातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली। येथे सर्व महिलांना वाणसह साडी भेट देऊन सर्वांशी खासदार नवनीत राणा यांनी आपुलकीने विचारणा केली। आपल्या मनोगतात खासदार नवनीत राणा यांनी सर्व महिलांच्या कार्याचा सन्मान आणि कौतुक केले। सर्वांचे अभिनंदन केले। महिला स्वतंत्रकरिता देवापुढे हात जोडत नसते तर पती आणि मुलांच्या कल्याणासाठी देवापुढे प्रार्थना करीत असते, असे मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले। मी आणि रवीजी लोकांनी जेव्हा मागच्या वर्षी म्हटलं रवीजींसाठी खूप कठीण आहे, रवीजीला खूप जड जाणार आहे, नवनीत राणाला पाळण्यासाठी सगळे नेतेकडे झाले, सगळे नेत्यांनी मैदान सोडून दिलं, त्यांचा उमेदवार कोण त्यांचा ठिकाणा नाही आहे, पण नवनीत राणाला पाडायचं आहे। मात्र सगळे नेते एकत्र झाले, मीटिंगा घेत आहेत। मी तुम्हाला प्रश्न विचारते, नवनीत राणा पडाल की तुम्ही नवनीत राणाच्या पाठीशी उभे आहे? नवनीत राणाला तुम्ही पडू देणार काय? एकदा हात वरती करून सांगा बरं माझ्या सगळे भातकुलीचे महिलांनी। मग सगळे विरोधकांनी हे पाहून घ्या, सगळे जेवढे विरोधक आहे ना, किती नेते एक झाले, ज्याचे मागे ही शक्ती आहे, त्या व्यक्तीचे केसाला धक्का सुद्धा लागणार नाही। अरे मी तेव्हाही पदर खोसून होती आणि आजही या मैदानात पदर खोसूनच आहे। या किती विरोधकांनी माझे समोर यायचं आहे। मी जे मेहनत आणि डेडिकेशन या मतदारसंघासाठी दिलेली आहे, तुम्ही माझे समोर या। मी तुम्हाला सांगेन की या जिल्ह्यासाठी मी काय काय केलं आहे आणि केंद्रातून किती कोटी रुपये खेचून मी माझ्या जिल्ह्यासाठी आणलेला, ती ताकद माझ्यामध्ये आहे। 40 वर्षापासून जे खासदार या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून तिथे प्रतिनिधित्व करत होते, त्यांनी किती प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये उचलले आणि मी किती पोटतिडकीने माझ्या जिल्ह्याचे प्रश्न तिथपर्यंत उचलले ते मलाच माहित आहे, माझ्या जिल्ह्याच्या लोकांना माहित आहे। मी फक्त माझ्या जिल्ह्याच्या लोकांना आणि आपल्या सगळ्यांना विनंती करत की मी तुमचेच भरोसे या मतदारसंघामध्ये थोडी ताकदीने उभी आहे। आमच्या बॅनरवर लागणारा मायबाप नाही आहे की रवीजींचे वडील खूप मोठे राजकीय व्यक्ती होते म्हणून आम्ही इलेक्शन आणि पॉलिटिशियन बनलो, आम्ही या क्षेत्रामध्ये आलो नाही। ते असे परिवारातून आले, गोरगरिबांच्या परिवारातून ते आहे। मी माझ्या सैनिकाची मुलगी आहे। सैनिकाची मुलगी कधी आयुष्यात विचार करावा काय की ती कधी एक दिवस जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण आणि 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व ते केंद्रामध्ये जाऊन करण नाही। अरे माझा रक्ताचा पाणी या जिल्ह्यासाठी केला आहे। मी वर्गाचे 7वी पासून माझी आयुष्याची सुरुवात मी केली, जेव्हा मुलांना मैदान करते आणि खेळण्यात करते तेव्हापासून मी संघर्ष करणं सुरू केला आहे, म्हणून इथपर्यंत आज पोहोचलेली आहे। रक्ताचा एक एक थेंब मी माझ्या जीवनामध्ये फक्त संघर्षासाठी दिलेला आहे। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत की मी माझी पोटतिडकी, माझी मेहनत, माझी इमानदारी या क्षेत्रासाठी गेल्या 10 वर्षापासून इमानदारीने दिली आणि या 5 वर्ष खासदारकी म्हणून मी दिली आहे। ते आपल्याकडनं मला काहीच अपेक्षित नाही आहे। आपल्याकडे फक्त एक अपेक्षा आहे की आपले आई म्हणून माझ्या डोक्यावर हात, मैत्रीण म्हणून प्रेमाची थाप जर माझ्या पाठीशी असली, ते येणारं भविष्य मी माझ्या जिल्ह्याचं एक स्वप्न पाहिलंय, ते पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मला परत संधी दिली, ते येणारं भविष्य मी माझ्या जिल्ह्याचं विकास करून तुमची गेल्या 5 वर्षापासून मी माझ्या जिल्ह्याच्या लोकांची मान खाली होऊ दिली नाही आणि येणाऱ्या भविष्यात मी तुम्हाला शब्द देते की माझ्या जिल्ह्याच्या लोकांची मान मी खाली होऊ देणार नाही। तेवढा शब्द मी तुमच्या सगळ्यांसमोर ठेवते आणि मी सगळ्यांना विनंती करते, आपला प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर आणि रवीजींवर। खूप मेहनत करतो, कधी कधी असं वाटतं की मुलांचे चेहरे सुद्धा पाहत नाही आम्ही 2-2 दिवस। एवढा काम आणि एवढा संघर्ष करतो, कामाचे लोकांना संघर्ष असते, घरात बसून, बांगेत बसून, ते पाळणं असते त्याच्यात बसून, मोठे मोठे झुल्यात बसून राजकारणारे लोक रवीजी आणि मी नाही आहे। मी मातीत राहून दिवस रात्र उन्हाचे चटके घेऊन पूर्ण 5 वर्ष काढले आणि मुलांचे 2-2, 3-3 दिवस चेहरे ना पाहता नाही या जिल्ह्यासाठी मी सर्व केला, मेहनत केली। मी आपल्याला एवढीच विनंती करू शकते की मी जे आज मैदानात आहे, रवीजी ज्यांचे भरोसे आहेत ते फक्त तुमच्या सगळ्यांचे भरोसे। आमच्या कोणी वडील, आमचे कोणते सासरे त्या बहिणांच्या फोटोवर हात जोडून आणि पिंड घेऊन राजकारणाचे आम्ही नाही आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करू शकते की या गावाचं ज्या पद्धतीने
भगिनी रवीजींनी गेल्या 15 वर्षापासून जे विकास केला, येणाऱ्या भविष्यात तिला बारामतीपेक्षा कमी आम्ही सोडणार नाही आणि येणाऱ्या भविष्यात त्याच पद्धतीचा विकास जे सुटलेला ते आणू आम्ही करू, पण आम्ही मागे हटणारे नाहीये. माझे सगळे कार्यकर्ता जेही 2008-9 पासून जुळून आहे. माझा कुटुंब म्हणजे रवीजींचं कुटुंब म्हणजे आमच्या पार्टीचे कार्यकर्ता, पदाधिकारी एकही तुटू दिला नाही, एकही सोडून आमचा पक्ष केला नाही. परिवारात जुना परिवार तसंच राहिलं, नवीन जुळत गेला, नवीनला प्रवेश देत गेलो, पण जुन्याला आम्ही कधीच तोडलं नाही. त्यांचे समस्या, त्यांचे अडचणी नेहमी रवीजी, सुनील भाऊ आमचे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना काय गरज आहे आणि परिवार म्हणून आम्ही नेहमी त्यांचे सोबत राहिले. म्हणून सगळे माझे पार्टीचे नगरसेवक, नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष सगळे परिवाराला मनापासून त्यांच्या खूप खूप अभिनंदन करते की आपण काम केला, करा, गोरगरिबांची सेवा करा. आयुष्यात त्यांच्या सेवापेक्षा दुसरा कोणताही पुण्य आपल्याला कमवण्याची गरज पडणार नाही. फक्त एवढाच, आणि आपण सगळ्यांचं प्रेम नेहमी आमच्या पाठीशी राहिलं आहे. इथूनच जी हवा बनल तो भातकुलीच हवा बनू शकते आणि त्याच्यानंतरच पूर्ण जिल्ह्यामध्ये ती हवा पडली. हे माझा गेल्या 2 आमदारकी, 1 खासदारकी, हे तिन्ही, चौथा पहिल्यांदा जेव्हा झालं ते भातकुलीवरच झालं, ती माहिती आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, आज जे हळदी कुंकूसाठी आपण सगळे इथे आले, दिसण्याची ताकद भेटून नाही, पण त्याचं विजन कोणी दान करू शकते, ती विजन ते स्वतःचे मनामध्ये पाहिजे. आणि तसंच या जिल्ह्यामध्ये स्काय वॉक असो, वॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप, जे वॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप मंडेरामध्ये आहे. तुमचे भाऊ एवढे हुशार तर आहेच रवीजी. वॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप ते मंडेरामध्ये. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, लोकांनी म्हटलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये येत नाही. आम्ही म्हटलं आम्ही दम घेत नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणत नाही, आणि आणूनच दम घेतलं आणि कोंडेश्वरचे रोडवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी किती कोटी रुपये या बजेटमध्ये घोषणा झाल्या आणि ते सुद्धा बंडेरा मतदारसंघामध्येच आहे. IIMC, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, देशात फक्त 5 आणि त्या 5 पैकी 1 महाराष्ट्रात आणि 1 महाराष्ट्रामध्ये, आणि ते सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये, आणि ते सुद्धा तुमच्याच बंडेरा मतदारसंघामध्ये. बंडेरा त्याच्या कामाचं सुरुवात झाली आणि वॉल कंपाऊंडचं काम होते. IIMC तुम्हाला समजलं नाहीये, आपले थोडेसे आम्हाला हेच कळलं IIMC म्हणजे काय असते. आणि देशात जर 5 असले तर आपला व्हॅल्यू आहे की महाराष्ट्रात 1, आणि तेही आपण शहरामध्ये आणलं, आणि तेही बंडेरा मतदारसंघामध्ये. लोक म्हणायचे ज्योतिताई, आम्ही जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये मेट्रो फिरवली ना, तर म्हणते नवरा बायको दोन्ही मॅड आहे म्हणे. काही आणतं म्हणे, मेट्रो कशी येईल म्हणे अमरावतीत, मेट्रो कशी येईल म्हणे. मी म्हटलं आम्ही मेट्रो फिरवली तर आम्ही मेट्रो आणूनच दाखवू. गडकरी साहेबांना फॉलोअप केलं. गडकरी साहेब अमरावती स्वतः बोलून गेले भाषणात की नागपूर अमरावती, अमरावती वलगाव, वलगाव अमरावती, अमरावती नागपूर, हे येणाऱ्या भविष्यामध्ये रोडवर धावणारी जी मेट्रो आहे ते लवकरात लवकर अमरावतीमध्ये सुरू होणार आहे. ती आहे अमरावतीकरांची, आणि आमची जे विजन आहे त्याचं काम. मंगेश पाटील पाहते मला, मंगेश भाऊ, की माझी शेतकऱ्यांबद्दल कधी बोलते बहीण. सगळे बचत गटचे महिला खूप सारे आले आहेत. गेल्या बचत गटचे कार्यक्रमाला आम्ही बचत गटचे महिलांना 5 कोटीपर्यंत बायांना चेक वाटप केले. बरेचसे आपलेही सर्कलचे बाया त्याच्यात बचत गटच्या होत्या. मी अंगणवाडी, किती बाया आल्या अंगणवाडी आशा वर्कर वरती असू शकतात. आशा आहे काय? आशा आहे अंगणवाडी. मी जेव्हा काल डिक्लेअर व्हायचं होतं त्याचं पहिलेच मी खूप वेळी डिक्लेअर केला की अंगणवाडी आणि आशा वर्करला हे सरकार सोडणार नाही. त्यांचं जे अंगणवाडीचं मानधन होतं त्यांनी फिक्स मानधन करून डबल करून घेतलं, आणि आशा वर्करलाही जे अपेक्षित होतात ते येणाऱ्या भविष्यात ते सुद्धा ही सरकार करणार आहे.
प्रत्येक भाषणात उल्लेख होत होता, कारण त्याचा फॉलोअप मी आणि रवीजींनी गेल्या 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून कंटिन्यू आम्ही ते फॉलोअप करत होतो. मी बचत गटच्या महिलांना एवढंच सांगेन की आपण बचत गटच्या माध्यमातून काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कुठे अडचणी आल्या, तुम्हाला लोन नाही भेटत आहे तुमच्या बचत गटला, या तुम्हाला योजनाचा लाभ घ्यायचा आहे, तिथे तुम्हाला काही अडचणी येत आहे, तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही आहे. तुम्ही फाईल सबमिट करा आणि बाकी काम माझ्यावर सोडा की मी करून आणते की नाही आणते. जेवढे तुमचे बचत गटला कामी पडणारा लोन असेल तेवढा मंजूर करून आणणं ही माझी जिम्मेदारी आहे. तुम आगे बढो, तुम्ही लोक काम करा, तुमचे कामात मी तुमच्या सोबत उभी राहील. एवढा मी शब्द सगळे बचत गटचे जेवढे महिला आहेत त्यांना मी देते की तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही. तुमचे कामामध्ये जर तुम्हाला कोणी अडचणी निर्माण करत असाल तर तुम्ही फक्त सरळ माझी भेटीला यायचं. शंकर भाऊ, आमच्या इथे कोणाची चिठ्ठी चालत नाही. कोणी चिठ्ठी देईन तरच काम होईल, कोणी चिठ्ठी देईन तरच रवी भाऊ भेटल. इथे कोणी इमिडिएटर नाही आहे. जसं मोदीजींनी केलं 6,000 रुपये सरळ शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यात ते लिंक करून आहे. 6,000 रुपये हमारी सरकार ने, महाराष्ट्र गवर्नमेंट ने भी दिया और सीधे उनके बैंक में, नो पंचनामे, नो इंक्वायरी, सीधा बेनिफिशियरी को उनके अकाउंट में पैसे जाएंगे. आज देशात जेव्हा 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, खासदार म्हणून माझं कर्तव्य काय, माझं काम काय मी तुम्हाला सांगते. आजपर्यंत आपण राजकारण पाहिलं तर एवढंच राजकारण, होय माझ्या नाली करून दे, होय माझ्या रोड करून दे, होय माझ्या मुलाचं हे करून दे. फक्त तिथपर्यंत आपण राजकारण केलं आहे. याच्या वरचं राजकारण आपण अजूनपर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये कोणीच केलं नाही, कारण कोणाची मानसिकता नाही एवढा संघर्ष आणि कष्ट करायचं. जेव्हा देशाचे प्रधानमंत्रीजींनी 7 टेक्सटाईल पार्क घोषणा केल्या आणि 1 महाराष्ट्रामध्ये दिल्या आणि ती 1 टेक्सटाईल पार्क माझ्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी 1 वर्ष संघर्ष केला आणि त्या टेक्सटाईल पार्कला मी माझ्या अमरावतीमध्ये आणला आणि 11,000 करोडच्या इन्व्हेस्टमेंट त्या टेक्सटाईल पार्क मध्ये येणाऱ्या भविष्यात होणार आहे आणि 2 ते 3 लाख बेरोजगार मुलांना त्या कंपन्यात रोजगार लागणार आहे आणि ती माझी खरी कमाई माझ्या जिल्ह्यासाठी, ती कमाई मी माझ्या जिल्ह्यासाठी केलेली आहे. कारण ज्या चिन्हावर मी निवडणूक केली गेली त्या पक्षाचे प्रधानमंत्री त्या केंद्रात दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडनं मी एक अपक्ष व्यक्ती आपल्या जिल्ह्यासाठी टेक्सटाईल पार्क खेचून आणते. ते फक्त माझे संघर्ष आणि माझी मेहनतीमुळे ती येते. त्याच्यानंतर विमानतळ, किती लोकांना माहित आहे आपल्या अमरावतीत विमानतळ होत आहे? बाकी लोक म्हणेन आम्ही रोज 300 रुपयावर कामाला जातो, मजदुरी करतो, आम्हाला काय घेणं देणं विमानतळाशी. तुम्हाला घेणं देणं नाही आहे, तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुमचं आमचं झालं, पण आमची येणारी पिढी, आमचं भविष्य, आमचे मुलं, त्यांच्याशी त्यांच्या भविष्याचा खूप मोठं घेणं देणं आहे. जर विमानतळ नाही झालं तर मोठे व्यापारी, बिझनेसमॅन माझ्या जिल्ह्यात येणार नाही. जर विमानतळ झाला नाही तो मोठं हॉस्पिटल माझे अमरावती जिल्ह्यात येणार नाही, मोठा डॉक्टर माझे अमरावतीत येणार नाही, माझा अमरावतीचं नाव हा पुढच्या लेवलवर जाणार नाही. जर आपण हे काम नाही केले, लोकांनी तर म्हटलं विमानतळ बंद होऊन जाईल, मी म्हटलं मी जोपर्यंत खासदार आहे तिथपर्यंत माझा विमानतळ अमरावतीचं मी बंद पडू देणार नाही आणि येणाऱ्या 2-3 महिन्यात त्या विमानतळाचं लोकार्पण होईल आणि आमची अमरावतीकर हा विमान उडताना आणि विमान मध्ये काही युवक मंडळी, जेही लोक आमच्या अमरावतीमध्ये राहतात ते उडताना आणि बसताना ही अमरावतीकर पाहणार आहे. ती कमाई मी माझ्या जिल्ह्यासाठी केलेली आहे. ती कमाई आहे खासदाराची. रोड, नाली, सभागृह, प्रवेशद्वार, स्वच्छतासाठी आरो मशीन, हे सगळे काम आम्ही करू, पण त्याचे पाठोपाठ नागपूर सारखे लेवलवर यायचं आहे तर त्याच्यासाठी आमच्यासारखे युवक मंडळी लागत असं, ज्यांच्या विजन, ज्यांची दृष्टी, येणारे भविष्य, मुलं, त्यांच्यासाठी काय आहे. एक संतांनी खूप छान म्हटलं, डोळे दान करू शकतो पण विजन कोणाला दान करू शकत नाही. 2010 मध्ये होती, 9 मध्ये होती, 30 नंबर
कधी महिलांशी बोलले नाही. ते म्हणते प्रत्येक बाई ही माझी बहीण आणि माझी आई आहे आणि हिचा सेवा करणं हाच माझा धर्म आहे. आणि संतांचे विचारावर चालणारे लोक कितीही राजकारणामध्ये किती नेत्याने आमचे समोर यावे त्याचा हिशोब हा देवच करणार आहे. आणि ज्याचे पाठीशी एवढी जनताचा आशीर्वाद आहे त्याच्या केसालाही धक्का ते नेते लावू शकणार नाही. नेत्यांनी जर नेता बनवला असतं तर जनताची गरज पडली नसती. जनता नेता ठरवते म्हणून जनतेसमोर आम्ही 100 वेळा दंडवत करू, आम्ही नमन करू, पण नेत्यांसमोर झुकण्यासाठी रवी राणाजी आणि नवनीत राणा या मैदानात नाही. पैशासाठी नाही, लोकांचे हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी या मैदानात आम्ही आलो आहे. आज भातकुलीचं चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काम गेल्या 15 वर्षापासून रवीजींनी या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. दादा करसगाव माझेच मतदारसंघाचा आहे, सिरसगाव, चांदूर बाजार, अचलपूर, आशेगाव एवढे मोठे मोठे गाव आहेत. 40,000 लोकसंख्येचे गाव आहे आणि तिथे विकास काय जाण्यात जे अप्रोच रोड आहे गावाचं ते सुद्धा ढंगाचं नाही. आणि यांच्यापेक्षा चौथा टर्म त्या मतदारसंघाचे आमदारचे आहे, पण त्यांनी त्या मतदारसंघात नुसतं राजकारण केलेलं आहे, विकास मात्र शून्य आहे. आणि तेव्हा मला प्राऊड फील होते, जेव्हा मला अभिमान वाटते की रवीजींनी भातकुली गावाचं जे विकास जे चेहरा बदललेला आहे, प्रत्येक रोड सीसी कॉन्क्रीट रोड आणि वाल्मिकी महाराजांचं त्यांच्या भवनपासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याचे सौंदर्यीकरणापासनं आणि येणाऱ्या भविष्यात या भातकुलीमध्ये प्रवेशद्वार शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने 50 लाख रुपयाचं जे प्रवेशद्वार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे तुम्हाला शुद्ध पाणी भेटत नाही त्याच्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. आणि आरो लागला पाहिजे आणि भातकुलीच्या लोकांना शुद्ध पाणी भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी आणि रवी भाऊ म्हणजे तुमचा भाऊ आमदार साहेब रवीजी देईल आणि त्याचे प्रमाण सुद्धा याच्यासाठी सैन्यसेताई त्या दिवशी माझे डोळे भरले माझ्या आईचं वाक्य आहे. कारण की 70 वर्षाची आहे म्हातारी, तिच्या मनात काय आलं असेल की 24 तास ही बाई काम करते, 17 तास आपल्या लेकरांपासून दूर राहते आणि यांच्या पायाला मल्टिपल फ्रॅक्चर झाल्यानंतर आता ती काम कशी करल. मी सकाळी येते ते मला भाकर करून चटणी करून माझी सासू देते. तेवढा प्रेम तर किमान आपण सगळे सुनाने आपल्या घरातून कमवला पाहिजे. दुसरं काही कमवलं तरी नाही चालत, पण हे नक्की आपण मात्र आपल्या परिवारासाठी आपण कमवलं पाहिजे. ज्योतिताई मी सकाळी 8 वाजता निघते. माझी आई बिमार असली काही असली तर भाकर सकाळी 8 वाजता करून तयार करून, कारण मला दुसऱ्याच्या हातचं गमत नाही, तर ती स्वतःच्या हाताने भाकर वगैरे करून भाजी करून माझ्यासाठी डब्बा तयार करते. काम करणारे आहे ना माझ्या घरी. ती माया ती प्रेम माझी सुनीला कोणाच्या हातचं आवडत नाही. ती माया कमवली मी त्यांच्याकडनं. मी एवढंच फक्त समाजात काम करत असताना पैसे तर खूप लोकांकडे आहे, देण्याची मानसिकता नसते. बरेचसे लोक म्हणतात ना की रवी राणा किराणा वाटते, 10, 12, 15 किलोचे बॅग पाठवते दिवाळीच्या वेळेस. अरे रवी राणा आपले ते जुने दिवस काळ विसरला नाही, जे टिनाच्या झोपडीमध्ये राहत होता आणि पाणी वरतून गळत होता आणि 3-4 भाऊ त्या घरामध्ये राहत होते, ते अजूनही ते काळ विसरले नाही. म्हणून आपल्या तोंडाचा घास दुसऱ्यांचे घरात दुसऱ्यांचे पोटात टाकण्याचा प्रयत्न रवी राणा करते. जे नेते त्यांच्यावर टीका करतात त्यांना माझा प्रश्न आहे, हा 10-15 किलो रवीची जर वाटत असाल, तुम्ही मुठभर साखर 2 लाख लोकांच्या घरापर्यंत पोहोचून दाखवा आणि मग तुम्ही रवी राणाच्यावर टीका करा, मग तुमची लायकी आम्हाला समजावी. रवी राणा देण्याची मानसिकता आहे, रवी राणांनी घेण्याची मानसिकता ठेवली नाहीये. रवी राणा जेव्हाही येते तो देण्याच्या भावानेच येते. रवीजी जेही काम करतात आणि भातकुलीचा सगळ्यात मोठा आशीर्वाद गेल्या 15 वर्षापासून रवीजीचे 3 टर्म आणि माझा या टर्म सोबत या भातकुलीमध्ये जेवढी हवा शहरामध्ये येते तर सगळ्यात मोठा असर या भातकुलीच आमच्या शहरामध्ये दाखवते. जे भातकुलीमध्ये हवा असते तो शहरामध्ये हवा जाते आणि त्यामुळे खूप मोठा आशीर्वाद आणि प्रेम या भातकुलीने आम्हाला गेल्या 15 वर्षापासून दिलेला आहे.
आम्ही देणं विसरत नाही. आम्ही संतांचे विचारावर चालणारे लोक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष शिकवलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तलवार हातात घ्यायला शिकवलं. आज दोन्ही बाब घेऊन या मैदानात आम्ही नेहमी उतरतो. संघर्ष करण्यासाठी मागे पाऊल ठेवत नाही आणि तलवार काढून कोणावर येण्यासाठी जर कोणी मजबूर केला तर त्याच्यासाठी आम्ही भीत नाही. 14 दिवस जेलामध्ये जरी मला टाकलं होतं तर बाई म्हणून त्यांना वाटलं की यांना मी खचून घेईन 14 दिवसात. पण आई जिजाऊंनी जर ती खचली असती, ती आई जिजाऊंनी छत्रपती घडवलं नसतं, जर झाशीची राणीनी पदर खोसला नसतं तर झाशी कधी तिने हातात घेतली नसती. आणि त्याच बायांची ताकद आमच्यामध्ये आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये ताकदीने आम्ही उतरतो आहे. लोकांनी जेव्हा नवीन नवीन आली, शंकर भाऊ, आमचे सगळे मंगेश भाऊ, हे सगळे खूप जुने, माझ्यापेक्षा हे सगळे सिनियर आहे. मंत्री भाऊ, शैलेशताई खूप जुने आहे, मी ज्युनियर आहे त्यांच्यापेक्षा. मी नंतर आली पक्षात. तिथपर्यंत यांनी बॅटिंग सिक्सर मारून टाकला होता, रवी भाऊना आमदार करून टाकलं होतं. तर मला वाटते की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, रवीजी ज्या पद्धतीने अजूनही रवीजींची नम्रता, रवीजींच्या स्वभावात तुम्ही जेवढे लोक रवीजींना भेटले असाल, तुम्हाला काही तेढा दिसला का 15 वर्षात? आईचे घरातून शेवटचं सावधान झालं. आता याच्या पुढे आपल्याला आपल्या जीवनमध्ये सगळं काही व्यवस्थित आपण केलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आणि त्याच्यानंतर सासरी गेलो तर मग नवऱ्याचे म्हणण्याने आपण चालत राहिलो. शेवटच्या श्वासापर्यंत महिला स्वतःसाठी कुठे जगली हेही पाहणं खूप आवश्यक आहे. तुम्ही असो, मी असो, बरेचसे लोक म्हणतात की भाभी वहिनी आमच्यामध्ये खासदार झाल्या, 6 आमदार त्यांच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि 6 आमदाराचं प्रतिनिधित्व ते जिल्ह्यात जाऊन दिल्लीमध्ये करत असतात. बाई किती मोठी झाली ना, आज मी किती मोठी झाली, आपल्या बायांकडे किती पैसे झाले, जर जीवनसाथीची परछाई तुमच्या मागे नसली ना तर बाईचं सन्मान ही समाज करत नाही. ते बाई कमी आहे. आणि आजही सुद्धा मी याच्यावर लक्ष देते की मी रवीजींचे पुढे 2 पाऊल कधी चालली नाही पाहिजे. अरे किती पैसे असले तरी काय, किती मोठा पदे जरी असला तर काय, जर जीवनसाथीची परछाई जर तुमच्या मागे नसली तर बाईचे पैसे, घर, पद सगळं बाजूनी राहून जाते. म्हणून देवाने ती परछाई आमच्याकडनं आमची शेवटच्या श्वासापर्यंत कधीच नाही घेतलं पाहिजे. थोडीच देवाचरणी मी प्रार्थना करते आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा आजच्या दिवशीची मी आपल्या सगळ्यांना देते. आपण सगळे महिला, मी नेहमी म्हणत असते की सासू सासऱ्यांचा मान आमचे सगळे युवक मंडळींनी केलं पाहिजे. तुम्ही आहे, मी आहे. ज्या दिवशी माझं पाय फ्रॅक्चर झालं, मी जेव्हा प्लास्टर लावून आली तर माझ्या घरात माझी आई म्हणत होती, आई म्हणजे सासू, रवीजींची आई, माझी सासू आईच म्हणते मी त्यांना. मी आली तो डोळे भरले. अरे म्हणते तुला कशाला झाला, देवाने दिला म्हणते, मला दिला असता म्हणते ती घरी बसली असती म्हणे, तू काम करणारी कशी काम कर. तेवढा प्रेम मी फक्त आपल्याला एवढंच सांगेन, पैसे आज आहे उद्या नाही आहे, पद आज आहे उद्या नाही आहे, पण आई बाबा गेले ना तो त्यांना कोणी सांगू शकणार नाही. मग तुमचे आई बाबा ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ते असो की ज्यांचे भरोसे जीवन साथी तुमच्या जीवनात आले त्यांचे आई वडील असो, त्यांना जर आपण प्रेम देऊ शकलो नाही ते जीवनात बँकेत तुमचे किती पैसे जरी असले तर ते काहीच कामाचे नाही. जर आई वडील तुम्हाला आशीर्वाद देऊ शकले नाही, त्यांच्या प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही घेऊ शकले नाही तर तुमच्या जीवनात काहीच तुम्ही कमवला नाही. कमवणं म्हणजे मोठं घर नाही, आपले लोकांचे जन्म देणारे जे आई वडील आहे, जीवन दान देणारे जे आई वडील आहे, त्यांच्या आशीर्वाद घेणं म्हणजे तुमची कमाई आहे. बँकेमध्ये पडलेले जे पैसे आहे ते तुमची आणि आमची कमाई नसते. घरात गेल्यानंतर तुमचे आई वडिलांनी तुमची
पाहिली पाहिजे, नाही की तुम्ही घरातून कधी जातात त्याची वाट पाहिली पाहिजे. जर घरचे मोठ्यांनी तुमची येण्याची जर वाट पाहिली म्हणजे तुम्ही जीवनात सगळं काही जीवनात कमवलं, याच्यापेक्षा मोठी कमाई होऊच शकत नाही. ती सगळी यंग मंडळींनी कमवण्याचा प्रयत्न नक्की करा. पैसे सगळं काही करू शकते जीवनात, पण आईची माया पैसा आणू शकत नाही. ती माया कमवण्याचं काम आपण सगळी यंग मंडळींनी करावं एवढीच विनंती करते. मी याच्यासाठी याचं अभिनंदन म्हणते की आम्ही 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी रवी भाऊ येतात, कधी मी येते, कधी सुनील भाऊ येते, पण सकाळ ते संध्याकाळपर्यंत जर कोणी शिव्या खात असेल लोकांच्या तर हे मंडळीच बसली आहे. कारण नाली साफ नाही झाली तरी या लोकांना आपण बोलतो, जर काही कामं नाही झाले तरी आपण या लोकांना बोलतो. मग हे पाठपुरावा करण्यासाठी आमच्यापर्यंत हे पोचतात आणि आमच्याकडनं पैसे खेचून आपल्या गावाचा विकास करून घेतात. हे म्हणजे कार्यकर्ता जे पदावर इथे बसलेले आहेत हे यांचंच पूर्ण क्रेडिट जाते. आम्ही पाठपुरावा करतो, आम्ही आवाज उचलतो, वरपर्यंत आम्ही जातो, ती सगळी गोष्टी आम्ही करतो, पण खाली मातीमध्ये जर कोणी गावाच्या विकासासाठी काम करत असेल तर या सगळी मंडळी जे वर बसलेली आहे, सरपंच म्हणा की या नगर अध्यक्ष म्हणा, सगळे नगरसेविका म्हणा, खूप संघर्ष लागतो, एवढं सोपं नसते. तुम्ही आम्ही बाई जेव्हा घरात संसार करत असतो ना, 4 माणसांना सांभाळणं बाई आहे आणि त्याच्या जर मुलाची घरची आली सून तर पूर्ण गावच डोक्यावर घेते, तर ते सांभाळणं किती भारी. आणि पूर्ण गावाला या नगरसेवक लोक सांभाळत असत तर यांच्यामध्ये किती स्वयंशक्ती असत. म्हणून यांचं कौतुक आणि कार्यकर्त्यांचं कौतुक आहे. शंकर भाऊ, आजच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित झालो. महिलांना जितूभाऊनी म्हटलं आम्ही मानासाठी आलो आहे, नाही जितूभाऊ, आमच्या महिलांना देवाला हात जोडत असताना कधी महिला स्वतःच्या स्वार्थासाठी हात जोडत नसते की देव माझा चांगला कर. जेव्हाही पाण्याचे हात जोडले तर देवासमोर हेच म्हटलंय, माझ्या जीवन साथीचं चांगला कर, माझ्या मुलांचे भविष्याचा चांगला कर. फक्त तेवढ्यासाठीच देवासमोर महिलांचे हात जोडत असते. महिला स्वतःच्या स्वार्थासाठी कधी देवासमोर हात जोडत नाही. गेल्या 12 वर्षापासून हा माझ्या जीवनातला लग्न झाल्यानंतरचा अनुभव आहे. जेव्हाही देवासमोर हात जोडले तर फक्त जीवनसाथी आणि मुलं यांच्यासाठीच जोडले. स्वतःसाठी एकही वेळ, एकही क्षण देवासमोर एकही बाई इथे बसलेली कधी हात जोडत नाही. चटणी भाकरी जरी खाल्ली तर देवासमोर हात जोडायची बारी आली तर फक्त नवऱ्याचे चांगल्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी बायांचे हात देवासमोर जोडले असून स्वतःसाठी नाही. अरे आपण म्हणता की हे बाया त्या मानासाठी आली नाही. मी देवाला नेहमी प्रार्थना करते, आमचा श्वास निघाला तरी झाले, पण आमचे कपाळावर जे लागलेला हळद कुंकू आहे ना, आमचे शेवटच्या श्वासापर्यंत देवाने आमच्या सगळ्यांच्या कपाळावरचं ते हळद कुंकू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या कपाळावर असंच ठेवा.